गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अकाउंटचा 47th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काल आठवत असेल, काल आपण नवीन टॉपिकला सुरुवात केली होती. कुठलं नवीन टॉपिक हो? चॅप्टर 3, बरोबर ना. ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप फर्म. आठवते ना तुम्हाला की आजपासनं आपण त्याचे प्रॉब्लेमसुद्धा स्टार्ट करणार आहोत. तर साहजिक आहे, ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप फर्म हे जे काय नवीन टॉपिक आपण शिकतो आहे त्याचा अर्थ काय हो? ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप फर्म मीन्स प्रॉब्लेममध्ये देताना ते 2 पार्टनर्स देतात. 2 नाही 3 पण देऊ शकतील, पण नॉर्मली शक्यतो 2 प्रॉब्लेम्स ते देतात. आणि मग एखाद्या नवीन पार्टनरला बिझनेसमध्ये न्यू पार्टनर म्हणून ॲडमिट केलं जातं, घेतलं जातं. त्याला ॲडमिशन्स म्हणतात, बरोबर ना. म्हणजे ऑलरेडी 2 असतील, एक पार्टनरला नवीन घेतलं तर 2चे 3 झाले. किंवा ऑलरेडी त्यांनी 3 दिले असतील, एका पार्टनर्सला नवीन ॲडमिशन दिलं तर 3चे थोडक्यात किती झाले? 4 झाले, बरोबर. मग थोडक्यात हे अशा प्रकारे ॲडमिशनचा अर्थ तुम्हाला कळला असेल. तर आता ॲक्च्युअल प्रॉब्लेम कसा असतो, मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ सेंड करायच्या अगोदर तुम्हाला मी प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट पाठवला होता, पण तुम्हाला लिहिता लिहिता कळलंच असेल. मी आज फक्त प्रॉब्लेम कसा असतो, काय आखायचं, नॉर्मल बेसिक ॲडजस्टमेंट तेवढंच शिकवणार आहे. फुल प्रॉब्लेम, पूर्ण प्रॉब्लेम आपण टॅली वगैरे कसा करायचं ते नंतर शिकू. पण पहिल्यांदा ज्या बेसिक गोष्टी आहेत, बरोबर आहे ना, त्या गोष्टी जरी तुमच्या लक्षात आल्या तरी त्या पुष्कळ आहे. त्यामुळे आज जो प्रॉब्लेम नंबर 1 दिसतोय, सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेमचा फॉर्मॅट बघा. प्रॉब्लेम क्वेश्चनमध्ये कसा दिलेला असतो, तर सगळ्यात महत्त्वाचं नीट बघा. तर प्रॉब्लेममध्ये एक बॅलन्स शीट दिलेली दिसते तुम्हाला. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018, हो ना. की प्रॉब्लेममध्ये एक बॅलन्स शीट दिलेली आहे. मी जरा झूम करून दाखवतो, तुम्हाला लक्षात आले असेल. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची नीट बघा, जी बॅलन्स शीट दिलेली आहे लॅबिलिटी साईडला बघा. फर्स्ट आयटम कॅपिटल अकाउंट, कॅपिटल दिलं आहे. तर तिथं पार्टनर्सची नावं दिलेत बघा. 2 पार्टनर्स, एक सुजाता दिलं आहे, सुजाताचं कॅपिटल दिलं आहे 1,00,000 रुपीज. आणि त्याच्या खाली नेक्स्ट दुसऱ्या पार्टनरचं नाव दिलं आहे पौर्णिमा, पौर्णिमाचं कॅपिटल दिलं आहे 1,40,000. आणि त्या दोघांची टोटल मग आउटरला टाकली आहे 2,40,000, 2,40,000, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यावरनं तुमच्या बघितल्यात लक्षात आलं असेल की अरे प्रॉब्लेममध्ये 2 पार्टनर्स आहेत. तिथं बघितल्यावर पण कळलं असेल, किंवा तिकडं बघण्याऐवजी प्रॉब्लेमच्या सुरुवातीलाच वाक्य दिले बघा. द बॅलन्स शीट ऑफ सुजाता अँड पौर्णिमा हू शेअर्ड प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. की 2 पार्टनर्सची नावं दिलेली आहेत त्यांनी, की सुजाता आणि पौर्णिमा 2 पार्टनर्स आहेत. हू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली, की त्या दोघीजणी जो काय प्रॉफिट होईल, जो काय लॉस होईल, इक्वली शब्दाला अंडरलाईन करा, की जे काय वाटायचं दोघींना ते बाबा इक्वली वाटायचे. ठीक आहे, इथपर्यंत कळलं की 2 पार्टनर्स दिलेले आहेत. मग आता नवीन पार्टनर कुठं असणार आहे? तर नवीन पार्टनरचं नाव बॅलन्स शीटच्या खाली, म्हणजे जेव्हा तुमच्या ॲडजस्टमेंट स्टार्ट होतात त्याच्यावर एक वाक्य दिले बघा. बॅलन्स शीटच्या खालीच बघा, पहिलंच वाक्य काय दिलं आहे? ऑन 1 एप्रिल 2018. बॅलन्स शीटची डेट काय होती? 31 मार्च 2018 होती. म्हणजे 31 मार्चला वर्ष संपलं. मग जेव्हा नवीन वर्ष चालू झालं ऑन 1 एप्रिल 2018, पहिल्याच दिवशी त्यांनी काय केलं? अपर्णा जॉईन्स द फर्म. सापडलं का तुम्हाला? का तुम्हाला दाखवू? 1 मिनटं. ऑन 1 एप्रिल 2018, अपर्णा जॉईन्स द फर्म ॲज 3rd पार्टनर. की जेव्हा नवीन वर्ष चालू झालं ना, तुम्हाला माहिती आहे 1 एप्रिलला त्यांचं नवीन वर्ष स्टार्ट होतं. आणि नॉर्मली ॲडमिशन देताना पहिल्याच दिवशी, पण न्यू इयरला, म्हणजे थोडक्यात जेव्हा नवीन वर्ष स्टार्ट होतं तेव्हाच देतात. आधीमध्ये ॲडमिशन देऊन कसं काय चालेल? त्यामुळं 1 एप्रिललाच नॉर्मली ॲडमिशन देतात. म्हणून 1 एप्रिल 2018ला त्यांनी काय दिलं आहे? अपर्णा जॉईन्स द फर्म ॲज 3rd पार्टनर. की त्या 2 पार्टनर ऑलरेडी सुजाता आणि पौर्णिमा होत्याच, परंतु अपर्णा नावाचे एक नवीन पार्टनर आहे जॉईन्स द फर्म, की ज्यांनी अपर्णाने काय केलं आहे? जॉईन्स द फर्म, त्या बिझनेसला जॉईन केलं आहे ॲज 3rd पार्टनर म्हणून. म्हणजे थोडक्यात ह्या दोघींनी त्या अपर्णाला काय दिलं? बिझनेसमध्ये ॲडमिशन दिलं आहे. म्हणजे नवीन पार्टनरचं नाव हे कुठं देतात? खालीच देतात. बॅलन्स शीटच्या खाली जे पहिलं वाक्य असणार आहे त्या वाक्यात नवीन पार्टनरचं नाव तुम्हाला दिलेलं असतं. आता नीट बघा, ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. नवीन, मी कालच बोललो, कालचं लेक्चर तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की नवीन पार्टनर येताना 2 गोष्टी घेऊन येतो. एक म्हणजे कॅपिटल कंपल्सरी,
कॅपिटल आणावंच लागतं. विदाऊट कॅपिटल कुणालाही ॲडमिशन देत नाही. त्यामुळं पहिले ॲडजस्टमेंट तीच आहे बघा. अपर्णा इज टू ब्रिंग ₹1,00,000 ॲज कॅपिटल. ₹1,00,000 अपर्णाने काय आणले? कॅपिटल आणले, बरोबर आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कॅपिटल तर आणाव्या लागतात आणि अजून एक गोष्ट आणावं लागतात, गुडविल पण आणायला लावतात. मग सेकंड ॲडजस्टमेंट तेच दिले बघा. गुडविल इज व्हॅल्यूड ॲट 2,00,000 अँड अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. की अपर्णाने तिचा जो शेअर होता गुडविलमधला इन कॅश तो सुद्धा आणला. म्हणजे पहिल्या दोन ॲडजस्टमेंट नीट लक्ष द्या की ज्या काय ॲडजस्टमेंट असतील, किती पण असतील, असं नाही की 5च असतील, मे बी 4 ॲडजस्टमेंट असू शकतात, 5 ॲडजस्टमेंट असू शकतात, किती ॲडजस्टमेंट देतील, बरोबर. पण जेवढ्या काय ॲडजस्टमेंट असतील त्यामध्ये पहिल्या दोन ॲडजस्टमेंट कॅपिटल आणि गुडविलच्याच असतात. मग ते कॅपिटलचे इफेक्ट काय द्यायचे, गुडविलचे इफेक्ट काय द्यायचे ते मी आज सांगणार नाही आहे, बरोबर ना. कारण ते नवीन आहे. तो फुल प्रॉब्लेम ज्यावेळेस घेईल ना त्यावेळेस मी कॅपिटल आणि गुडविल सध्या तरी मी स्किप करतो आहे, सध्या तरी मी ते शिकवणार नाही आहे. बाकीचा जो प्रॉब्लेम आहे, बाकीचा म्हणजे 3rd, 4th, 5th या ॲडजस्टमेंट मी आज एक्सप्लेन करणार आहे. आकायचं काय असतं, प्रॉब्लेम कसा सोडवायचा, किंवा पहिल्या दोन ॲडजस्टमेंट जरी नाही सोडवल्या, बाकीचा प्रॉब्लेम जरी सोडवला की जो सगळ्यांनाच जमू शकतो. मी काल एक वाक्य बोलवलं आठवतं ना, मिनिमम 10पैकी 10 तर सगळ्यांना पडत नाही, म्हणजे पडू शकतात, इझी आहे. पण 10पैकी 7 किंवा 10पैकी 6 मार्क 101% सगळ्यांना पडू शकतात. एवढं सोपं टॉपिक आहे. म्हणून मी पहिल्यांदा काय करणार आहे, तुमची एक 6-7 मार्काची तयारी पहिली करून घेतो आहे. एकदा का तुम्हाला आयडिया आली की अरे प्रॉब्लेम कसा असतो, 6-7 मार्क आपल्याला पडू शकतात, कॉन्फिडन्स आला की मग 2-3 प्रॉब्लेम झाली की मी किंवा पुढच्या वीकपासून मी पूर्ण प्रॉब्लेम कसा सोडवायचा ते मी पुढच्या वीकपासून शिकवतो. ओके. तर मग आज आपण प्रॉब्लेमला सुरुवात कशी आखायची. सगळ्यात महत्त्वाचं क्वेश्चनमध्ये सर काय आखायला लावतात तर नीट बघा, खाली दिले बघा त्यांनी प्रिपेअर, काय काय प्रिपेअर करायला लावलं आहे. प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. 3 गोष्टी आखायला लावल्यात. रिव्हॅल्युएशन अकाउंट, एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आखायला लावलं आहे आणि एक बॅलन्स शीट आखायला लावलं आहे. ते मेन्शन करताना तीनच नावं मेन्शन करतात, पण आपण मात्र आखताना 4, म्हणजे हे 3 तर आखायचे आणि अजून एक चौथा अकाउंट आखायचं, ते म्हणजे कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. ते सांगत नाही त्यामध्ये हेडिंगमध्ये, पण आपण मात्र ते आखायचं. ते ऑप्शनल आहे. एखादा म्हणाल सर कंपल्सरी का, ऑप्शनल आहे, नाही आखलं तरी त्याला मार्क नाही आहेत, पण ते आखल्यावर प्रॉब्लेम मात्र सोडवायला सोपा जातो, त्यामुळं आखावं लागणार आहे. लक्ष झालं, ठीक आहे. म्हणजे टोटल ते हेडिंगमध्ये जरी त्यांनी 3 सांगितले असेल तरी आखताना मात्र आपण 4 आखणार आहेत. तर आता नीट लक्ष द्या, आखायचा कसा प्रॉब्लेम तो मी तुम्हाला कॅमेऱ्यातनं दाखवतो. बघा फर्स्ट पेज, जे तुमचं पहिलं पेज असणार आहे, त्या पहिल्या पेजवर साहजिक आहे आखताना काय करताल, पहिलं पेज फोल्ड करून घ्या म्हणजे तुम्हाला मिडलाईन भेटेल. ओके. मग एकदा का मिडलाईन भेटली की लेफ्ट साईडला म्हणजे अर्थात डेबिट साईडला 2 कॉलम, पर्टिक्युलर्स अमाऊंटचा बारीक तुम्हाला माहिती आहे अमाऊंट लिहायला किती जागा लागते, त्या हिशोबाने अमाऊंटचा कॉलम आका. आणि सेम हेच 2 कॉलम क्रेडिट साईडला अर्थात राईट साईडला, म्हणजे 4 कॉलम आखायचे आहेत, पर्टिक्युलर्स अमाऊंट. त्यानंतर त्याच्या खाली हे पहिलं झालं रिव्हॅल्युएशन अकाउंट. एका पेजवर तुम्हाला हाफ 2 अकाउंट आखायचे आहेत. कारण एका पेजवर एक आखत बसला तर ते 4 अकाउंट म्हणल्यावर 4 पेजवर प्रॉब्लेम जाईल, आपल्याला 2च पेज लागतात, ठीक आहे. मग पहिल्या पेजवर हाफ जे आखणार रिव्हॅल्युएशन अकाउंट कसं आखायचं ते बघून घ्या. त्याच्याच खाली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आखणार आहे. आता इथं जरा नीट बघा, तुमच्या लक्षात आलं असेल जरा गर्दी झाली का बरं, कारण इथं अमाऊंट 3 दाखवायला लागेल, म्हणजे वरच्यासारखंच आखलेलं. तुम्ही म्हणताल नाही सर वरचं वेगळं आहे खालचं वेगळं आहे, वरच्यासारखंच आखलेलं आहे, फक्त इथं अमाऊंटचा जो मोठा कॉलम होता ना एकच, तो अमाऊंटचे मी 3 कॉलम आखलेले आहेत. का बरं, कारण पार्टनर किती आहेत, 3 आहेत. 2 तर जुने आहेत, सुजाता आणि पौर्णिमा, आणि नवीन पार्टनर पण आला ना, नवीन पार्टनरचं नाव दिलं ना अपर्णा, त्यामुळं आखताना 3 कॉलम कंपल्सरी आखायचे. ओल्ड पार्टनर प्लस न्यू पार्टनर, सुजाता, पौर्णिमा, अपर्णा, परत त्यांची नावं क्रेडिट साईडला सुद्धा सुजाता, पौर्णिमा, अपर्णा, म्हणजे टोटल इकडं 4, डेबिटला 4 आणि क्रेडिटला 4, असे 8 कॉलम आखायचे. ओके. पहिल्या पेजवर नक्की कळलं. आता सेकंड पेजवर, हे झालं पहिलं पेज. सेकंड पेजवर पण इथं मात्र गर्दी नाही, जसं रिव्हॅल्युएशन अकाउंट आखलं होतं ना पहिल्या पेजवर तसंच आहे बघा.
पर्टिक्युलर्स अमाऊंट इथं पण लायबिलिटीज अमाऊंट ॲसेट्स अमाऊंट, पर्टिक्युलर्सच्या ऐवजी लायबिलिटीज अमाऊंट ॲसेट्स अमाऊंट. ठीक आहे, नक्की लक्षात आलं. वरच्याला नाव देताल बॅलन्स शीट ॲज ऑन. बॅलन्स शीट म्हणल्यावर पर्टिक्युलर्स नसतं, बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीज अमाऊंट ॲसेट्स अमाऊंट. आणि खाली जे चौथं आखलेलं आहे ते म्हणजे कुठलं आहे, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आहे, पर्टिक्युलर्स अमाऊंट. मेन म्हणजे आकायचं काय तरी कळलं आहे. 2 पेजवर आहे, परत एकदा बघा. पहिल्या पेजवर हाफ जे आखलेले आहेत वरचे रिव्हॅल्युएशन अकाउंट, खाली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि सेकंड पेजवर दुसऱ्या पेजवर पण हाफ आखलेले आहेत. हाफ म्हणण्यापेक्षा बॅलन्स शीट मोठी आका. कॅश ऑब्लिक बँकला जागा जास्त लागत नाही, ते छोटं आखलं तरी चालेल, म्हणजे त्याला एक 5-6 लाईन बाद झाल्या. बॅलन्स शीट आणि खाली कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, असे टोटल 4, 2 पेजवर प्रॉब्लेम आहे, असे टोटल तुम्हाला 4 आखायचे आहेत. ओके, नक्की लक्षात आलं. ठीक आहे, आता नेक्स्ट प्रॉब्लेम सुरुवात कशी करायची. तुमचं आखून वगैरे झालेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण जी बॅलन्स शीट आखलेली आहे, परत एकदा सेकंड पेजवर, दुसऱ्या पेजवर ही जी बॅलन्स शीट आखलेली आहे, आता नीट लक्ष द्या. मी जरा 1 मिनटं तुम्हाला दाखवतोय. तुम्ही प्रॉब्लेम आखताना माझ्यासारखा म्हणजे काय करा, दोन्ही पेज शेजारी म्हणजे थोडक्यात जॉईंट पेजवर आखा. म्हणजे एक पेज लेफ्ट साईडचं, एक पेज जॉईंट पेज म्हणजे कळलं असेल ना तुम्हाला वहीमध्ये. जे जॉईंट पेज असेल ना, जॉईंट पेजवर घ्या, की जेणेकरून ही 4 अकाउंट शेजारी असेल ना, म्हणजे तुमच्या इफेक्ट पटकन लक्षात राहतील. नाहीतर एक पेज पुढं आहे, दुसरं पेज मागं आहे, मग ते कळायला जरा अवघड जाण्यापेक्षा माझं म्हणणं आहे, पहिला प्रॉब्लेम आहे शक्यतो नॉर्मली जॉईंट पेज म्हणजे शेजारच्या पेजवर घ्या. ह्या पेजवर लेफ्ट साईडच्या पेजवर 2 अकाउंट आणि राईट साईडच्या पेजवर 2, असे टोटल 1, 2, 3, 4 आखायचे आहेत. ठीक आहे, चला मग एक सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कुठनं करणार, ही जी बॅलन्स शीट आखलेली आपण, त्या बॅलन्स शीटला नीट बघा, डेट दिलेली नाही आहे, बॅलन्स शीट ॲज ऑन लिहिलं आहे फक्त. मग त्याला डेट कुठली द्यायची, तर प्रॉब्लेममध्ये बघा, प्रॉब्लेममध्ये पण एखादा म्हणाला सर बॅलन्स शीट त्यांनी दिली आहे सर, आपण पण कशाला परत आखली. पण त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये आणि आपल्या बॅलन्स शीटमध्ये फरक आहे. क्वेश्चनमध्ये बघा, त्यांनी जी बॅलन्स शीट दिली आहे, मोबाईलवर बघा, क्वेश्चनमध्ये जी त्यांनी बॅलन्स शीट दिली आहे त्याची डेट काय आहे, 31 मार्च 2018. आणि ती ओल्ड बॅलन्स शीट आहे, जुनी आहे. का बरं, कारण त्यात 2च नाव आहेत पार्टनर्सची, 2च पार्टनर आहेत. आपण जी बॅलन्स शीट आखतोय ती न्यू बॅलन्स शीट आहे, नवीन बॅलन्स शीट आहे, की ज्या बॅलन्स शीटमध्ये आता 2ची आपण 3 नावं करणार आहोत, कारण आपण एका पार्टनरला ॲडमिशन देणार आहोत. त्यामुळं आपल्या बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला पार्टनर्सची, कॅपिटल अकाउंटला पार्टनर्सची 3 नावं असणार आहेत. मग ते ओल्ड आणि न्यू बॅलन्स शीट ह्याच्यात फरक कसा, किंवा ओळख चेक करणारा म्हणणार बाबा आम्हाला कसं कळणार की तुमची न्यू बॅलन्स शीट आहे, तर फक्त डेट बदला. त्यांच्या बॅलन्स शीटला डेट काय आहे, 31 मार्च 2018. मग आपल्या बॅलन्स शीटला डेट काय टाकायची, त्याच्या पुढचा दिवस. त्यांची क्लोजिंग आहे, आपण ओपनिंग करा. ओपनिंग म्हणजे थोडक्यात काय, 31 मार्च 2018च्या पुढचा दिवस, 1 एप्रिल 2018. एवढं डोकं लावण्यापेक्षा खाली बघा, त्याच्या बॅलन्स शीटच्या खालीच दिली होती की, नीट बघा की मोबाईलवर पण दिसते की तुम्हाला, की त्या नवीन पार्टनरला अपर्णाला कधी ॲडमिशन दिलं तर ऑन 1 एप्रिल 2018. डेट त्यांनी पण दिलेली असती, पण माझं म्हणणं काय, समजा एखाद्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी डेट दिली नाही, तर दिली नाही तर काय अवघड नाही. बॅलन्स शीटला डेट टाकताना फक्त एवढं लक्षात ठेवा, जी प्रॉब्लेममध्ये डेट दिली आहे ना, जी प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिलेली आहे त्याचीच डेट इकडे टाकायची. फक्त तिथं 31 मार्च असेल, त्याच्याऐवजी तुम्ही 1 एप्रिल करायचं आहे. ओके, मग चला बॅलन्स शीटला पहिलं डेट टाकून घेऊ. त्यांची डेट होती 31 मार्च 2018, आपण टाकणार आहोत 1 एप्रिल 2018. पहिली स्टेप तर कळली. काय करायचं आहे, सगळ्यात पहिली स्टेप बॅलन्स शीटला डेट टाकून घ्यायची. चला डेट टाकून झाली. चला आता प्रॉब्लेमला सुरुवात करू. प्रॉब्लेमला सुरुवात कुठनं करायची, तर प्रॉब्लेमला सुरुवात करताना डायरेक्ट ॲडजस्टमेंट 1 2 3 4 5 ॲडजस्टमेंट नाही. प्रॉब्लेमला सुरुवात कुठनं करायची, तर प्रॉब्लेमला सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी जी बॅलन्स शीट दिली ना क्वेश्चनमध्ये, ओल्ड बॅलन्स शीट, जुनी बॅलन्स शीट, त्या बॅलन्स शीटमधल्या थोड्याफार गोष्टी वापरून घेऊ म्हणजे काय काय वापरता येईल, तर नीट बघा. मी झूम करून दाखवते, नीट बघा. लायबिलिटी साईडला फर्स्ट आयटम आहे कॅपिटल. त्या कॅपिटलमध्ये दोघांची नावं दिली, सुजाता आणि पौर्णिमा. सुजाताचं कॅपिटल किती होतं, 1 लाख.
पौर्णिमाचं कॅपिटल किती होतं 1,40,000. मग ह्या दोन गोष्टी माहिती आहेत आपल्याला. लायबिलिटीला कॅपिटल दिलं होतं. मग एक काम करा ना, लायबिलिटीचा अर्थ काय असतो? लायबिलिटी म्हणजे क्रेडिट, आणि ॲसेटला जर कुठलं नाव असेल तर ॲसेटचा अर्थ डेबिट असतो. ॲक्च्युली बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट नसतं, पण ॲज्युम गृहीत धरायचं झालं तर लायबिलिटीला नेहमी क्रेडिट म्हणतात. एवढं आयुष्यभर लक्षात ठेवा. लायबिलिटी म्हणजे क्रेडिट आणि ॲसेट म्हणजे डेबिट. ओके. मग चला, लायबिलिटीला दोघांचं कॅपिटल दिलं आहे. मग एक काम करायचं, फर्स्ट स्टेप, आपण जे कॅपिटल अकाउंट आखलेलं आहे, पहिल्या पेजवर आखले ना पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, मग तिथं क्रेडिट साईडला, का लायबिलिटी म्हणजे क्रेडिट मी बोललो ना, मग क्रेडिट साईडला हेडिंग टाकताल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. सुजाताचं किती होतं? 1,00,000 सुजाताच्या कॉलममध्ये, आणि पौर्णिमाचं कॅपिटल किती होतं? 1,40,000 पौर्णिमाच्या कॉलममध्ये. अपर्णाचं दिलं नव्हतं, अपर्णाच्या ह्याच्यात डॅश मारतात. ओके. फर्स्ट स्टेप कळली. काय केलं आहे? फक्त तिथलं बघून आहे तसं उतरून काढलं आहे, म्हणून त्याला ब्रॉड डाऊन म्हणतात. ब्रॉड डाऊन म्हणजे काय? ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड करायचं, आहे तसं उतरून काढायचं. तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये बॅलन्स शीट दिसते समोर, तिथं बघायचं की बाबा दोघांचं कॅपिटल किती होतं, आहे तसं उतरून काढायचं, त्याला म्हणायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके. आणि अजून एक महत्त्वाचं पलीकडे आहे, आता हे झालं लायबिलिटीला. ॲसेटला या, ॲसेट साईडला कुठे ना कुठे एकतर कॅश किंवा कुठे ना कुठे बँक, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक असे शब्द असतातच ना. कॅश, बँक, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. तर बघायचं बाबा कुठं तो शब्द आहे का, तर नीट बघा. ॲसेट साईडला लास्ट आयटम आहे कॅश. किती अमाऊंट आहे कॅशची? 80,000, 80,000 आहे. सापडलं आहे? तुमच्या वहीत बघू शकता किंवा स्क्रीनवर पण बघा. ॲसेट साईडला लास्ट आयटम आहे कॅश 80,000. मग एक काम करू ना, ते जे 80,000 आहे, 80,000 आहे, आपण कॅश ऑब्लिक बँक अकाउंट ओपन केलं आहे. मग ओपन केलं आहे म्हणल्यावर डेबिट साईडला, का डेबिटला? ॲसेट आहे ना, ॲसेट म्हणल्यावर डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000, 80,000. फर्स्ट स्टेप, पहिली स्टेप. बस पहिली स्टेप काय करायची कळली का तुम्हाला? त्यांनी बॅलन्स शीट दिलेली असणार आहे क्वेश्चन पेपरमध्ये, प्रश्नामध्ये. त्यातल्या फक्त दोन गोष्टी, कॅपिटल दोघांचं आहे तसं उतरून काढायचं, त्याला नाव द्यायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि शेजारच्या पेजवर, सेकंड पेजवर कॅश ऑब्लिक बँक अकाउंट तुम्ही आखलेलं असतं. बघायचं आहे ॲसेट साईडला कुठं ना कुठं कॅश किंवा बँक असणार आहे, त्याची जी अमाऊंट असेल ती पण आहे तशी उतरून काढायची, त्याला नाव द्यायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ही आली तुमची पहिली स्टेप, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. पाठच करा, किंवा पाठ करण्यापेक्षा उद्यापासून आखून झाल्या आपण जेव्हा नेक्स्ट प्रॉब्लेम स्टार्ट करू ना, आपलं आखून झालं ना, आखून झाल्या तिथं लिहूनच ठेवायचं. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहूनच ठेवायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, हे ऑलरेडी लिहूनच ठेवायचं. मग प्रॉब्लेममध्ये बघायचं काय अमाऊंट असतील, त्या अमाऊंट फक्त मग नंतर भरायच्या. ओके. ही पहिली स्टेप झाली, बॅलन्स ब्रॉट डाऊन करणे. आता सेकंड स्टेप हे झाल्यानंतर मग डायरेक्ट आता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करू शकतो. प्रॉब्लेमला सुरुवात म्हणजे काय करताल? ॲडजस्टमेंटला सुरुवात करताल. किती ॲडजस्टमेंट आहेत? टोटल 5 ॲडजस्टमेंट आहेत. पण मी मगाशीच बोलल्याप्रमाणे मी आज पूर्ण प्रॉब्लेम शिकवणार नाही. मी फक्त काय करणार आहे, तुम्हाला आखायचं कसं ते तर कळलं, काय काय आखायचं ते तर कळलं, आणि पहिली स्टेप काय करायची तर बॅलन्स ब्रॉट डाऊन करायचे. आता बाकीच्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत, कॅपिटल आणि गुडविल सोडून द्या, म्हणजे फर्स्ट अँड सेकंड ॲडजस्टमेंट सोडून द्या. बाकीच्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत 3, 4, 5 ह्या तुम्हीसुद्धा सोडू शकता. मग सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक टॉपिकमध्ये मी थोडंफार पाठांतर देतो, ॲडजस्टमेंट्सचे इफेक्ट पाठ करायला लावतो, पण इथं मात्र तुम्हाला काही पाठांतर दिलं नाही. का? कारण त्याचे महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं का त्याचं पाठांतर करायला लावलं नाही? कारण हे इफेक्ट तुम्हाला स्वतःला समजू शकतात, पाठांतर करायची अजिबात गरज नाही. तर ते ॲडजस्टमेंटला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्ष द्या. हे जे रिव्हॅल्युएशन अकाउंट आखलेलं आहे पहिल्या पेजवर, त्याला 2 साईड्स आहेत, डेबिट आणि क्रेडिट. नीट लक्ष द्या मी काय बोलते. तर डेबिटचा अर्थ थोडंसं 11वीमध्ये शिरू आपण. 11वीला आपल्याला रूल्स होते बघा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे काय सोप्या भाषेत, ज्यांना कुणाला 11वीचं आठवत नसेल तर त्यांनी काही टेन्शन नाही, मी फक्त काय बोलतो तेवढं लक्ष द्या. जर कुठलाही लॉस झाला तर तो डेबिटला लिहायचा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. लॉस झाला की डेबिटला लिहायचा, आणि कुठलाही प्रॉफिट झाला, फायदा झाला, प्रॉफिट झाला की कुठं लिहायचं? क्रेडिटला लिहायचं. काय बोललो मी, कळलं?
लॉस झाला की डेबिटला, प्रॉफिट झाला की क्रेडिटला. एवढंच दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, बाकी काही पाठांतर करायची गरज नाही आहे. या आता ॲडजस्टमेंटमध्ये या. पहिल्या दोन ॲडजस्टमेंट राहून दे, मी नंतर शिकवल. आत्ता आपण 3, 4, 5 पहिलं शिकून टाकू. बघा बरं, थर्ड ॲडजस्टमेंट काय होती, तिसरी ॲडजस्टमेंट काय होती. एक मिनटं. काय होतं वाक्य थर्ड ॲडजस्टमेंट. स्टॉक, प्लांट अँड मशिनरी. वर बघा स्टॉक दिसतोय का, आहे स्टॉक. तुम्ही तुमच्या वहीत बघा, स्टॉक किती अमाऊंट आहे, 40,000. आणि अजून एक नाव दिलं त्यांनी, प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी आहे का, हां प्लांट अँड मशिनरी पण आहे, 70,000. मग त्या ॲडजस्टमेंट काय दिली, वाक्य वाचा बरं. स्टॉक, प्लांट अँड मशिनरी इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 20%. ह्या दोन्ही ॲसेट, स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरी, ह्या दोन्ही ॲसेट्स काय करायला लावल्यात, डेप्रिसिएटेड. डेप्रिसिएटेडचा अर्थ माहिती आहे. आता इतके दिवस 2 टॉपिक शिकताय म्हणल्यावर डेप्रिसिएशन म्हणजे काय करतो, ॲसेटमधनं लेस करतो. कारण डेप्रिसिएशनचा अर्थ काय, ॲसेटची झीज झाली, बरोबर ना. मग 2 ॲसेट्सवर डेप्रिसिएशन काढायला लावले, 20%, 20%. चला एकेकावर काढू. पहिलं वर झूम करून दाखवतं. स्टॉक किती होता बघा बरं, किंवा तुम्ही तुमच्या वहीत बघा. स्टॉक किती आहे, 40,000. मग या आता प्रॉब्लेममध्ये या. प्रॉब्लेममध्ये म्हणजे कुठं, स्टॉक ॲसेट्सला होता ना. मग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बघा काय करतो मी, पहिलं स्टॉक लिहितो, ॲज इट इज आहे तसा लिहितो, स्टॉक 40,000. आता सगळ्यात महत्त्वाचं, बाकीच्या टॉपिकमध्ये आपण पहिलं काय करतो, ॲडजस्टमेंट वाचतो आणि टिकमार्क करतो. इथं टिकमार्क करायची गरज नाही, म्हणजे प्रॉब्लेम वाचायची पण गरज नाही, डायरेक्ट सोडवायला सुरुवात करायची. थर्ड ॲडजस्टमेंट, हां मग तुम्हाला कळलं, अहो सर त्यात स्टॉक शब्द आला आहे, मग लिहा ना. मग स्टॉक फक्त इनरला लिहायचं, स्टॉक 40,000. ओके. काय काढायला लावलं त्याच्यावर, डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे ॲसेटची झीज, आणि डेप्रिसिएशन आपण ॲसेट्समधनं काय करतो, लेस करतो. मग करा लेस. लेस डेप 20%. स्टॉकच्या खाली लिहिता लेस डेप्रिसिएशन ॲट 20%. 20%. कशा काढता लो 20%, पहिले 1 0 दाखला की 10%, बरोबर ना. 1 0 दाखल्यावर आपल्याला 10% मिळतात. मग 10% किती येतील, 4,000 येतील, बरोबर आहे. मग 20% कसे काढतात, त्याच्या डबल करा. जर 10% 4,000 येतात आहे, तर 20% त्याच्या डबल केले 8,000. 20% काढायचे असतील तर पहिले 10% काढा 1 0 दाखवून, आणि मग त्याच्या डबल करा, झाले 20%. चला मग डेप्रिसिएशन होतं, लेस करायचे. मग 40मधनं 8 लेस केले, आउटरला 32,000, 32,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. डेप्रिसिएशन ज्या ॲसेट्सवर काढायला लावलं असेल त्यातनं काय करतो आपण, लेस करतो. आता सेकंड इफेक्ट देताना डोकं लावायची गरज नाही, फक्त अर्थ लावा. स्टॉक आपली काय, ॲसेट आहे. ॲसेटचा अर्थ काय, प्रॉपर्टी, संपत्ती. मग आत्ता ह्या ठिकाणी आपली ॲसेट्स काय झाली, डेप्रिसिएट झाली, म्हणजे आपली ॲसेट्स काय झाली, कमी झाली. मग जर आपली प्रॉपर्टी ॲसेट कमी झाली तर तो आपला काय आहे, लॉस आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लॉस आहे म्हणल्यावर कुठं लिहितात, डेबिटला लिहितात. आणि प्रॉफिट झाल्यावर कुठं लिहितात, क्रेडिटला लिहितात. पण आत्ता आपला काय झाला आहे, लॉस झाला आहे म्हणल्यावर डेबिटला लिहा, 2. आता पुढचा प्रश्न, सर 2च्या पुढं काय लिहायचं, त्या ॲसेटचं नाव टाका. कोण होतं ती ॲसेट, टू स्टॉक अकाउंट. आणि कितीनी कमी झाली, परत एकदा बघा किती आलं तर डेप्रिसिएशन 8,000. मग इथं लिहा टू स्टॉक अकाउंट 8,000, 8,000. 8,000चा लॉस झाला. 2 इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट 8,000 तिकडनं लेस केले, आणि सेकंड इफेक्ट इकडं डेबिट, रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला का, तर तो लॉस आहे. ओके. आता पुढचं पटपट कळलं. एखाद्याला वाटेल झाली बाबा सर, झाली थर्ड ॲडजस्टमेंट, सोपी होती. पण नीट बघा, नुसतं स्टॉक नाही, अजून एक नाव होतं त्यामध्ये, स्टॉक्स, प्लांट अँड मशिनरीवर पण होतं डेप्रिसिएशन. मग वर बघा किंवा वहीत बघा, प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट किती होती, 70,000 होती. चला मग त्याचे पण इफेक्ट देऊ, सेम आत्तासारखेच लिहा. मग प्लांट अँड मशिनरी, त्याची अमाऊंट लिहिताल 70,000, इनरला लिहा 70,000. त्याच्यावर पण डेप्रिसिएशन होतं, मग त्याच्या खाली पण सेम मगासारखंच लिहिता, लेस डेप ॲट 20%, 20%. मगाशी सांगितलं ना मी 20% कसे काढायचे, पहिलं 1 0 दाखताल, 10% किती आले, 7,000. मग 20% त्याच्या डबल करा, 7,000च्या डबल किती होतील, 14,000. ओके. चला मग लेस करा, 70मधनं 14 लेस केले, आउटरला किती येईल, 56,000, 56,000. हा फर्स्ट इफेक्ट.
डेप्रिसिएशन ज्या ॲसेट्सवर काढायला लावले फिक्स ॲडजस्टमेंट आहे, उद्यापासूनच प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असणारच आहे. मग लक्षात ठेवा, डेप्रिसिएशन म्हणजे ॲसेटची झीज करायला लावली, कमी करायला लावली, जेवढे पर्सेंटेज असतील तेवढे त्यावर काढायचे आणि लेस करायचे. आणि सेकंड इफेक्ट डोकं लावा की अरे आपली ॲसेट आत्ता काय झाली, कमी झाली. ॲसेट म्हणजे प्रॉपर्टी, आपली प्रॉपर्टी कमी झाली म्हणल्यावर लॉस आहे, आणि लॉस आहे म्हणल्यावर कुठे लिहितात, डेबिटला. मग या मग रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला काय लिहायचं, टूच्या पुढं त्या ॲसेटचं नाव लिहायचं, टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. फक्त आता अमाऊंट टाकताना काय काय जण कन्फ्यूज होतात, नीट लक्ष द्या. किती लेस केलं ते, 14,000. मग सेकंड इफेक्ट 14,000चा. भरपूर मुलं काय चूक करतात, ही आउटरला 56 लिहिलेत, सेकंड इफेक्ट 56चा तिकडं देतात. जी अमाऊंट तुम्ही ॲड करणार आहोत किंवा लेस करणार आहोत, म्हणजे थोडक्यात आतली अमाऊंट, जी अमाऊंट तुम्ही लेस करताय ना त्याचा सेकंड इफेक्ट द्यायचा. त्यामुळं किती लेस केलेत प्लांट अँड मशिनरीमधनं, 14,000. म्हणजे 14,000 आपली ॲसेट कमी झाली, मग आपला लॉस पण कितीचा झाला, 14,000चा. मग सेकंड इफेक्ट लिहा, टू प्लांट अँड मशिनरी अमाऊंट टाकताल 14,000. कुठल्या साईडला, डेबिट साईडला. डेबिटला का, कारण तो आपला लॉस आहे. झेपलं. नेक्स्ट ॲडजस्टमेंट. चला तिसरी ॲडजस्टमेंट फिक्स आहे, आता तर कळली तुम्हाला. डेप्रिसिएशन म्हणल्यावर आपली ॲसेट कमी करायची आणि लॉस झाला म्हणल्यावर डेबिटला लिहायचं. आता पुढची ॲडजस्टमेंट तुम्ही स्वतःहून सांगता. बघा काय दिलं, लँड अँड बिल्डिंग. चौथी ॲडजस्टमेंट नीट बघा. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट 80,000. लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू 80,000 करायला लावली. जरा वर बघा प्रॉब्लेममध्ये, बॅलन्स शीटमध्ये, प्रॉब्लेममध्ये वर बघा, त्यांनी वर बॅलन्स शीटमध्ये लँड अँड बिल्डिंग दिली होती ना, किती होती ती वरची अमाऊंट. वर बघा तुम्ही तुमच्या वहीत बघा, पहिलंच नाव आहे बघा लँड अँड बिल्डिंग. किती अमाऊंट आहे वर, 60,000. म्हणजे लँड अँड बिल्डिंगची जी अमाऊंट होती ती 60 होती. आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगतात ते, की लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹80,000. म्हणजे थोडक्यात ओल्ड बॅलन्स शीटमध्ये तुम्ही 60 दिले वर, आणि खाली मात्र ॲडजस्टमेंटमध्ये 60चं किती करायला लावले, 80 करायला लावले. आता मला सांगा ह्याचा अर्थ काय झाला, वर 60 दिलेत आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये 80 करायला लावलेत. मग 60चे 80 करायला लावलेत म्हणल्यावर ॲसेट्स काय करायला लावली, वाढवायला लावली. मगाशी 2 ॲसेट्स आपण कमी केल्या, पण लँड अँड बिल्डिंगमध्ये मात्र उलटं झालं आहे. चला इफेक्ट कसे देणार, पहिलं मी नाव टाकून घेतो, लँड अँड बिल्डिंग. किती अमाऊंट होती लँड अँड बिल्डिंग, 60,000. जी बॅलन्स शीटमधली अमाऊंट आहे ती आहे तशी लिहायची, तिथं 60,000 होते, म्हणून मी लँड अँड बिल्डिंग 60,000 आहे तसे लिहिले. आणि ॲडजस्टमेंटमध्ये काय वाक्य होतं, ॲडजस्टमेंटमध्ये असं वाक्य होतं की लँड अँड बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट 80,000. 60ची किती करायला लावली त्यांनी, 80 करायला लावली. मग 60वरनं जर 80 करायची म्हणल्यावर 20,000 काय करायला लागतील, वाढवावे लागतील. मगाशी कमी करताना कुठला शब्द होता, डेप्रिसिएशन होता. आता वाढवताना त्याच्या उलटा ऑपोजिट शब्द ॲप्रिसिएशन, शॉर्ट फॉर्म ॲप लिहिलं तरी चालेल. तुम्ही डेप्रिसिएशनच्या वेळी डेप लिहिता ना, मग ॲप्रिसिएशनचा शॉर्ट फॉर्म ॲप. ॲप्रिसिएशन म्हणजे काय हो, ॲसेट्स वाढवायची, त्याला ॲप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशन म्हणजे झीज आणि ॲप्रिसिएशन म्हणजे वाढ. मग चला 60चा 80 करून टाकू. 60चा 80 म्हणजे 20,000 आणि वाढवून टाकू. चला तुमच्या म्हणण्यानुसार 60,000ची आम्ही 80,000, 20,000 आणि ॲसेट काय केली, वाढवली. आता सेकंड इफेक्ट, आता नीट डोकं लावा, आता नीट डोकं लावा. आपली ॲसेट मगाशी 2 वेळा कमी झाली ती, पण आत्ता मात्र ह्या सिच्युएशनला लँड अँड बिल्डिंग आपली ॲसेट्स काय झाली, वाढली. आपली प्रॉपर्टी वाढली. मग चांगली गोष्ट आहे. आपली ॲसेट जर वाढली असेल तर तो आपला काय झाला, प्रॉफिट झाला. ॲसेट कमी होत असेल तर लॉस आहे, मान्य करतो ना. पण जेव्हा तुमची ॲसेट वाढते तर चांगलं आहे की, उलट प्रॉपर्टी वाढत चालली, कोणाला नाही आवडणार. मग ॲसेट वाढली म्हणजे याचा अर्थ तो प्रॉफिट आहे, आणि प्रॉफिट आहे म्हणल्यावर कुठं लिहिताल, क्रेडिटला लिहिताल. मग अशी लॉस होता म्हणून डेबिटला ना, डेबिट म्हणलं की लॉस, आणि प्रॉफिट झाल्यावर कुठं लिहायचा, क्रेडिटला. त्यामुळे आता सेकंड इफेक्ट क्रेडिटला जाईल. बाय काय लिहिताल, बायच्या पुढं त्या ॲसेटचं नाव टाका, बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट. किती अमाऊंट होती, 20,000. सेकंड इफेक्ट कुठला, 20,000चा. परत एकदा दाखवतो, 20,000 का, 20,000 आतली अमाऊंट.
किती ॲड केलं आहे, किती लेस केलं आहे, त्याचा सेकंड इफेक्ट द्यायचा. मग 20,000 वाढ झाली म्हणून 20,000 प्रॉफिट झाला, म्हणून सेकंड इफेक्ट 20,000चा. ओके, सोपे ॲडजस्टमेंट कळलं असेल तुम्हाला. फक्त एवढंच बघायचं वाढलं आहे का कमी झालं आहे. ॲसेट वाढली हा प्रॉफिट झाला, मग क्रेडिटला लिहा. ॲसेट कमी झाली का मग लॉस झाला, लॉस झाला म्हणल्यावर डेबिटला लिहा. आणि आता लास्ट ॲडजस्टमेंट बघू, 5वी. RDD ऑफ 10%. आता RDD आत्तापर्यंत भरपूर वेळा फायनल अकाउंट असून दे, NPC असून दे, RDD ही ॲडजस्टमेंट प्रत्येक टॉपिकमध्ये आहेच की. RDD म्हणजे काय, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स, की बाबा डेटर्स. RDD कुणावर असती तर नीट पूर्ण वाक्य वाचू. 5वी ॲडजस्टमेंट, RDD ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. मग वर बघा प्रॉब्लेममध्ये, बॅलन्स शीटमध्ये बघा डेटर्स दिलेत का, तर दिलेत बघा. सन्ड्री डेटर्स दिलेत. किती अमाऊंट आहे, 26,000 आहे, 26,000. डेटर्सचा अर्थ काय हो, की एवढे 26,000 आपल्याला ज्यांच्याकडनं येणार आहेत अशा माणसांना डेटर्स म्हणतात, बरोबर आहे ना. आणि ती आपली ॲसेट असते. आणि RDD म्हणजे काय हो, आता हे जे काय 26,000 येणार आहेत त्यातले सगळेच जण प्रामाणिकपणे पैसे देतील का, नाही, कोण ना कोणतरी पैसे बुडवणार असा आपल्याला डाऊट असतो. त्या डाऊटला म्हणतात RDD. म्हणून आपण काय केलं आहे, 10% RDD इज टू बी क्रिएटेड. 10% पकडताना बुडीत पकडलेले आहेत. म्हणजे 26,000 रुपये जे येणार आहेत ना, त्याच्या 10% जर काढले, 1 झिरो दाखला, किती येईल, 2,600 रुपये येईल. म्हणजे आपल्याला असा डाऊट आहे की बाबा 10% 2,600 रुपये तरी आपले कमीत कमी बुडतील, त्याला RDD म्हणतात. मग RDD नावाची ॲडजस्टमेंट जर दिसली तर त्याचा कंपल्सरी इफेक्ट काय करायचा, RDD म्हणलं की डेटर्समधनं लेस करायचं. मग चला, मग फर्स्ट इफेक्ट, डेटर्सची अमाऊंट आहे तशी किती होती, डेटर्स 26,000 ना. मग ॲसेट साईडला लिहा, डेटर्स 26,000. मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं, अर्थ पण सांगितलं, पण ह्यापुढे लक्षात ठेवा, RDD नावाची ॲडजस्टमेंट दिसली की कंपल्सरी RDD म्हणलं की डेटर्समधनं लेस करायचं. मग लिहा, लेस RDD 10%. 10% म्हणजे कसे काढताल, 1 झिरो जागताल, 2,600. करा लेस. मग 26,000 2,600 लेस केले, सबस्ट्रॅक्शन आउटरला 23,400. फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट लावा की डोकं नेहमीसारखं. अरे डेटर्स आपली काय आहे, ॲसेट आहे. आत्ता आपली ॲसेट काय झाली, कमी झाली, आपली प्रॉपर्टी कमी झाली, म्हणल्यावर आपला तो काय झाला, लॉस आहे. लॉस आहे म्हणल्यावर कुठं लिहिणार, डेबिटला टाका म्हणावं. डेबिटला टू RDD अकाउंट. चुकून टू डेटर्स अकाउंट लिहिताल. ॲसेटचं नाव तुम्ही म्हणताल सर मगाचपासून तुम्ही ॲसेटचं नाव लिहिताय ना, पण RDD असेल तर RDDच लिहायचं, डेटर्सनं लिहायचं. टू RDD अकाउंट. किती आलं तर RDD 2,600 रुपये झालं. सेकंड इफेक्ट डेबिट साईडला. डेबिट साईडला का, तर तो आपला लॉस आहे, आपली ॲसेट कमी झाली, झालं. इथपर्यंत जरी तुम्ही सोडवताय, टोटल 5 ॲडजस्टमेंट होत्या, मान्य आहे मला. पण पहिल्या 2 ॲडजस्टमेंट म्हणजे कॅपिटल आणि गुडविल, कारण मुलं चुकून गुडविलमध्ये चुकतात, बरोबर आहे ना. मग माझं म्हणणं तेच आहे की बाबा निदान तुम्ही पहिल्या 2 ॲडजस्टमेंट जर चुकलाच किंवा त्या ॲडजस्टमेंट नाही सोडवल्या आणि एवढाच जरी प्रॉब्लेम सोडवला, फक्त तुम्ही नीट बघा, मी आज फक्त काय सांगितलं आहे, 5 ॲडजस्टमेंट होत्या, त्यातल्या फक्त 3 ॲडजस्टमेंट, आणि जी बॅलन्स शीटवर दिली होती त्यातले फक्त बॅलन्स ब्रॉट डाऊन केले. एवढं जरी केलं तरी तुम्हाला 7 मार्क पडले. आणि सोपं आहे. आज पहिला प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडं समजायला वेळ लागेल, परंतु कदाचित पुढच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला पटकन कळेल. पाठांतर वगैरे काहीच नाही याच्यामध्ये. फक्त ॲसेट्स कमी झाली का मग लॉस झाला, डेबिटला. ॲसेट्स वाढली का मग प्रॉफिट झाला, प्रॉफिट म्हणल्यावर क्रेडिटला. एवढंच डोकं लावायचं. काही पाठांतर नाही आहे, ॲडजस्टमेंट ह्याच पडतात. त्यामुळे किमान 6 ते 7 मार्क प्रत्येकाला पडू शकतात. पण 10पैकी 10 मार्क पडायचे असेल तर प्रॉब्लेम थोडंसं डिफिकल्ट आहे. मग 10पैकी 10 मार्काचा विचार जे करतात ते त्यांच्यासाठी प्रॉब्लेम डिफिकल्ट आहे, कारण ह्याच्यात ॲडमिशनमध्ये व्हेरिएशन्स, व्हरायटी भरपूर आहे, बरोबर आहे. पण 10पैकी 10 नाही, पण 10पैकी 7 मार्क ज्याला पाडायचे असेल त्याच्यासाठी हे सोपं टॉपिक आहे. ओके, ठीक आहे. तर मी साहजिक आहे व्हिडिओबरोबर खाली मी जे आत्ता सोडवलेले आहेत त्या पेजेसचे फोटोसुद्धा व्यवस्थित सेंड करतो आहे. व्यवस्थित बघून लिहून काढा, काय काय आखायचे, कसं आखायचं ते व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट लेक्चरपासून, नेक्स्ट वीकपासून आपले रेग्युलर प्रॉब्लेम चालू होईल. ठीक आहे, बाय.